शेगाव अनंत कोटी ब्रह्मांड नायक समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. पूर्वीचे शिवगाव तर आत्ताचे शेगाव. अगदी प्राचीन काळापासूनच ही शंभू शंकराची देवभूमी आहे आणि नंतर आधुनिक काळात श्री गजानन माऊलींच्या नामाने ही सुप्रसिद्ध झाली. तर आज विदर्भाची पंढरी आणि महाराष्ट्राची धाकली पंढरी आहे. जगातील सर्वात शिस्तप्रिय देवस्थान, प्रचंड स्वच्छता, अचूक नियोजन आणि निर्मळ सेवाभाव या सर्वांचा शिरोमणी म्हणजेच ही नगरी आहे. या शेगाव नगरीमध्येच श्रींची संजीवन समाधी, त्यांच्या लीला अनुभवलेले 5 धाम, सर्वांना आवडणारं आनंद सागर आणि श्री गजानन महाराज संस्थांचे मोठमोठे भक्तनिवास हे आणि यासोबत कित्येक महत्वपूर्ण स्थळ आहेत. तर शेगाव मधील सर्व महत्वपूर्ण स्थळांना आज आपण भेट देणार आहोत. तर शेगावला पोहोचायचं कसं, शेगाव मध्ये आल्यावर काय काय पाहायचं, शेगाव मध्ये राहण्याची आणि खाण्याची काय सोय आहे, तसेच मंदिर परिसर व इतर दर्शनक्रम कसा पूर्ण करायचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आनंद सागर सुरू आहे की नाही, या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून जाणून घेऊया. त्यामुळे माऊली हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर चला सुरुवात करूया श्री गजानन माऊलींच्या जयघोषाने. शेगावसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ट्रेन आणि बसची सोय आहे. अर्थातच तुमच्या खासगी वाहनाने सुद्धा तुम्ही शेगावला पोहोचू शकता. पण शेगावमध्ये पोहोचण्याचा सर्वात स्वस्त आणि सोयीस्कर मार्ग म्हणजेच ट्रेन अर्थात रेल्वे मार्ग. कारण मुंबई नागपूर या रेल्वे मार्गात शेगावचं स्टेशन आहे. शेगावच्या रेल्वे स्टेशनवरून संस्थानला जाण्यासाठी मोफत बस असतात. याच मोफत बसने श्री गजानन महाराज संस्थानला पोहोचता येतं. भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून संस्थान संचलित मोठमोठे भक्तनिवास आहेत आणि या सर्व भक्तनिवासांमध्ये आधुनिक सुविधा आहेत, जिथे स्वतःचं एक प्रसादालय सुद्धा आहे आणि इथे माफक दरात जेवण आणि राहण्याची व्यवस्था दोन्ही केली जाते. साधारण 70 ते 900 रुपये या देणगीमध्ये रूम उपलब्ध असतात. मंदिराजवळचं हे भक्तनिवास खूप मोठं आहे, परंतु हे भक्तनिवास फुल झालंच तर इतरही भक्तनिवास आहेत आणि एका भक्तनिवासापासून दुसऱ्या भक्तनिवासाला जाण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध आहे, तीही अगदी फ्री. मुख्य भक्तनिवासापासून 1 मिनिट चालत गेलो की आपण श्रींच्या मंदिरात पोहोचतो. रस्त्यात श्रींचा गंध कपाळी लावून आपण संस्थानच्या प्रवेशद्वारात पोहोचतो. इथे नजरेस पडते श्री गजानन महाराज संस्थानचं भव्य महाप्रवेशद्वार. संस्थानच्या मंदिर परिसरात प्रवेश केल्यावर आपण पुढे चालत आलो की आपल्याला दिसतं चप्पल स्टँड. कदाचित हे सर्वात मोठं, भव्य आणि स्वच्छ चप्पल स्टँड असावं. इथले सेवाधारी अगदी नम्रतेने भक्तांची सेवा करताना दिसतात आणि येथील सुविधाही अगदी फ्री आहे. आता ओढ लागते श्री गजानन महाराजांच्या दर्शनाची. रामकृष्ण हरी. जय श्री गजानन. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे श्री क्षेत्र शेगाव. या शेगावला विदर्भाची पंढरी म्हणून सुद्धा ओळखले जाते. तर मंदिर परिसर नेमकं कसा आहे, या मंदिर परिसरात नेमकं कोणकोणती देवळं आहेत, दर्शनक्रम कसा असतो, यासोबतच श्रींच्या पादुका आणि संजीवन समाधीचं आज आपण दर्शन घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो, व्हिडिओची सुरुवात करूया जय श्री गजानन या जयघोषाने. आता आपण श्रींच्या दर्शन बारीकडे जायला लागतो. गण गण गणात बोते जय गजानन श्री गजानन असा जयघोष कानी पडतो. समर्थ महाराजांचे ते ब्रह्मस्वरूप पाहून क्षणभर स्तब्ध झाल्यासारखं होतं. हसतमुखाने आणि प्रसन्न मनाने आपण दर्शनबारीतून बाहेर येतो. दर्शनबारीतून बाहेर पडल्यावर आपल्याला मोठा सभा मंडप दिसतो. इथे नामस्मरण करत आपण क्षणभर विसावतो. श्रींची समाधी जिथे आहे तिथून वरच्या मजल्यावर श्रीराम व सीतामाईचं सुबक व देखणं मंदिर आहे आणि पुढेच बजरंग बली श्री हनुमानाचं मंदिर आहे. सभामंडपात क्षणभर विसावून गजानन माऊलींच्या नावाचा जयघोष करून आपण बाहेर पडतो. थोडं चालून पुढे आलो की आपल्याला दिसते श्री नागेश्वराचं छोटेखानी देऊळ. महादेवाच्या या मंदिराचं मोठं आध्यात्मिक महत्व आहे. इथे दर्शन घेऊन आपण पुढे जातो. उजव्या हाताला वळालं की पांढऱ्या रंगाचं मधोमध असलेलं एक मंदिर दिसतं. इथे 2 समाध्या दिसतात. त्यातील एक आहे सेवाधारी श्री नारायण महाराज यांची, तर दुसरी समाधी सेवाधारी श्री बाळाभाऊ महाराज यांची आहे.
श्रींच्या जीवनकाळातील महत्वपूर्ण आणि निकटवर्तीय लोकांपैकी ह्या महत्वाच्या व्यक्ती होत्या. इथे दर्शन घेऊन पुढे गेलं की एक छोटं पुरातन मंदिर दिसतं. हे श्री हनुमानाचं मंदिर आहे. अगदी पुरातन मंदिर असून हे श्री गजानन महाराजांच्या आधीपासूनच अस्तित्वात आहे. इथून काही पावलं पुढे चालत आलं की दिसतं संस्थांचं महाप्रसादालय. साधारण 4-5 मजली एवढं मोठं हे प्रसादालय आहे. दर्शनक्रम आटपून झाल्यानंतर आपण पुढे आल्यावर आपल्या नजरेस पडतं महाप्रसादालय. शेगावचं महाप्रसादालय प्रसिद्ध आहे त्यांच्या उत्तम व्यवस्थापनासाठी. याच महाप्रसादालयामध्ये शेकडो भाविक रोज जेवून जातात आणि श्रींचा प्रसाद ग्रहण करतात. महाप्रसादालयाची वेळ आहे सकाळी 10 ते सायंकाळी 5. चला श्रींचा प्रसाद ग्रहण करू. या महाप्रसादालयामध्ये कितीही गर्दी झाली तरी शिस्तीचं योग्य नियोजन आहे. इथे केलेली भोजन व्यवस्था, प्रचंड स्वच्छता आणि नम्र सेवाधारी पाहिलं की खरंच कुतूहल वाटतं. अन्न ते ब्रह्मेती या उपनिषदाच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक भाविकाची शुद्ध शांती व्हावी असा हेतू यामागे आहे. अन्नाचा कणही वाया न घालवता तृप्तीचा ढेकर देत प्रत्येक भाविक इथे समाधानी मनाने बाहेर पडतो. श्री गजानन माऊलींनी शेगावमध्ये अनेक लीला केल्या. त्यातील 5 महत्वाच्या स्थळांना 5 धाम म्हणून संबोधण्यात येतं. जर श्रींच्या या 5 स्थळी जाऊन दर्शन घेतलं तर 5 धाम केले अशी भक्तांची अनुभूती आहे. चला हे 5 धाम बघूया. यातील पहिलं धाम म्हणजे श्रींचं प्रकट स्थळ. मंदिरापासून चालत येऊन किंवा शेअरिंग ऑटोने आपण 2 ते 3 मिनिटात पोहोचतो श्री गजानन महाराज यांच्या प्रकट स्थळी. याच ठिकाणी वडाच्या झाडाजवळ ते सर्वप्रथम दृष्टीस पडले. संपूर्ण जगाला भक्ती मार्गाचा मार्ग सांगणारे श्री गजानन महाराज ज्या ठिकाणी प्रथमतः प्रकटले तेच हे ठिकाण आहे. या ठिकाणाला आज श्री गजानन महाराजांचं प्रकट स्थळ म्हणून ओळखलं जातं. तर हे ठिकाण नेमकं कसं आहे चला पाहूया. ती समर्थांची स्वारी बैसोनी या रस्त्यावरी शोधन पत्रावळीचे करी. उष्ट्या पत्रावळ्यातील अन्नाचे शिते खाताना त्यांना श्री बंकटलाल व दामोदर पंत यांनी पाहिले. दिगंबर अवस्थेतील अजानबाहू महाराजांना घरी येण्यास ते विनवू लागले. बंकटलाल यांनी विनंती केल्याने श्री त्यांच्या घरी गेले आणि ते घर म्हणजेच आपले दुसरे धाम अर्थात बंकट सदन. या वास्तूमध्ये महाराज स्वतः राहत आणि अनेक लोक इथे दर्शनासाठी येत असत. शेगावमध्ये एक असं ठिकाण आहे ज्या ठिकाणाने श्रींचं वास्तव्य खूप काळ अनुभवलं आणि ते ठिकाण म्हणजे बंकट सदन. बंकटलाल यांचं राहण्याचं हे निवासस्थान नेमकं कसं होतं आणि आता तिथे वास्तू कशी दिसते चला बघूया. आता या ठिकाणी श्री गजानन महाराज यांची गादी आहे. तर समोरच बंकटलाल यांचे प्रतिकात्मक शिल्प आहे. सध्या बंकट सदन संस्थांच्या माध्यमातून जतन केले आहे. इथे दर्शन घेऊन आणि काही पावलं पुढे चालत आपण एका चौकात येतो आणि हेच आहे श्रींचं तिसरं धाम म्हणजे शीतला मातेचं आणि श्री हनुमंतरायाचं देऊळ. गजानन माऊली इथे अनेकदा येऊन बसत. श्री गजानन महाराजांची लीला तुम्हाला शेगावात पदोपदी दिसतील. महाराज जेव्हा वास्तव्यास इथे होते तेव्हा त्यांनी अनेक लीला केल्या. त्यातीलच एक मोठी लीला किंवा चमत्कार इथे घडला आणि तो नेमका कोणता चला जाणून घेऊया. या ठिकाणी चेष्टा करत पाटलांची काही खोडकर मुले त्यांना त्रास द्यायची. एकदा उसाने त्यांनी श्रींना मारहाण केली. याउलट श्रींनी उसाला हाताने पिऊन रस काढला व त्यांना प्रसाद दिला. तेव्हापासून ही मुलं महाराजांना शरण आली. अशा अनेक लीला इथे घडल्या. आता याच मंदिरापासून परत मार्गे आलं तर आपल्याला दिसतं श्री महादेवाचं पुरातन मंदिर. हेच आहे गजानन माऊलींचं चौथं धाम. हे प्राचीन शिवमंदिर भक्तांसाठी श्रद्धेचं स्थान आहे. शंभू शंकराचं दर्शन घेत आणि महाराजांचं महात्म्य मनात घोळत आपण इथून बाहेर पडतो. रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे आहे 5वं धाम. या ठिकाणी येण्यासाठी शेअरिंग ऑटोची सुविधा आहे आणि ते ठिकाण म्हणजेच 5वं धाम अर्थात कृष्णाजींचा मळा. या ठिकाणी अनेकदा महाराजांचे येणे व्हायचे. याच ठिकाणी ब्रह्मगिरी गोसावी नावाच्या अहंकारी पुरुषांचं महाराजांनी गर्वहरण केलं. बसलेला पलंग जळता केला आणि श्रींची समाधी त्यावर विराजमान होती. श्रींची ही लीला पाहताच ब्रह्मगिरी गोसावी शरण आले आणि त्यांचा अहंकार धुळीत मिळाला. श्री गजानन विजय या ग्रंथातील या सत्यकथेचं वर्णन भिंतीवर चित्र काढून करण्यात आलेलं आहे. तर हे होते श्रींचे शेगाव मधील 5 धाम. ही 5 धाम महत्वाची आहेतच
यासोबतच श्री क्षेत्र नागझरी देवस्थान, श्री गजानन महाराज संस्थानचं महादेवाचं मंदिर, सिद्धपीठ महालक्ष्मीचं मंदिर अशी कित्येक ठिकाणं आहेत. यासोबतच शेगावमध्ये एक असं ठिकाण आहे जे सगळ्यांनाच आवडतं आणि ते म्हणजे जगातील सर्वात मोठं आध्यात्मिक थीम पार्क अर्थात आनंदसागर. आनंदसागर सुरू आहे की नाही हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो, तर याचंच उत्तर आपण जाणून घेऊ. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता आनंदसागर पुन्हा नव्या जोमाने सुरू होत आहे. सध्या आनंदसागर मधील काही महत्वाचे भाग हे भाविकांसाठी खुले आहेत. आनंदसागर मध्ये प्रवेश करताच जो पहिला भाग आपल्या दृष्टीस पडतो तो म्हणजे आध्यात्मिक केंद्र. या आध्यात्मिक केंद्रामध्ये जणू संत दर्शनच उभं केलं आहे. मधोमध श्री गजानन महाराज व अर्धवर्तुळात देशातील सर्व महान संतांची शिल्प असं हे सुंदर ठिकाण आहे. इथे श्रींचं व सर्व साधू संतांचं दर्शन घेऊन अगदी प्रसन्न वाटतं. इथून थोडं पुढे चालत गेलं की दिसतं दुसरं स्थळ म्हणजेच भव्य शिवालय. आनंदसागर मधील हे शिवालय भक्तांना दर्शनासाठी खुले केलेले आहे. या मंदिराचं प्रांगण व परिसर बराच मोठा आहे. मंदिराच्या एका बाजूला प्रज्वलित दीपक तर दुसऱ्या बाजूला भव्य असा नंदी दिसतो. या मंदिराच्या गाभाऱ्यात शिवपार्वतीची मूर्ती, मनोहर असं शिवलिंग आणि श्रींची प्रतिमा दिसते. इथे दर्शन घेऊन आपण बाहेर पडतो. थोडे पावलं पुढे चालत गेलं की दिसतं तिसरा महत्वाचा भाग म्हणजे श्री साक्षी गणेश मंदिर. दुतर्फा झाडे आणि रस्त्याच्या मधोमध सुबक नक्षीकाम केलेलं हे देऊळ आहे. गणरायाचं दर्शन घेऊन आपण पुढे जातो. या मंदिराच्या मागच्या बाजूलाच एक मोठं जलाशय आहे. इथून पुढे बघितलं की जलाशयाच्या त्या टोकावर ध्यान केंद्राचा छान व्ह्यू दिसतो. हे ध्यान केंद्र सुद्धा लवकरच सुरू होत आहे. एवढंच नाही तर आनंदसागरमध्ये नवनवीन शिल्पे आणि प्रस्तावित मंदिरं यांचं काम अगदी अंतिम टप्प्यात आहे. यासोबतच जागोजागी वृक्षारोपण केलेलं आहे. टॉय ट्रेन आणि रेल्वेचा मार्गही सज्ज झालेला दिसतोय. काही सुशोभीकरण आणि दुरुस्तीची कामे पूर्ण झाली की आनंदसागर लवकरच पूर्ण स्वरूपात भक्तांसाठी खुले करण्यात येईल. निर्मळ सेवाभाव व साधा सरळ भक्तिमार्ग यामुळे श्री गजानन माऊलींनी भक्तांचं जीवन बदलून टाकलं. शेगावमध्ये येणाऱ्या भक्तांसाठी भव्य पार्किंगची सुविधा करण्यात आलेली आहे, तीही मोफत. तुम्हाला शेगावविषयी आणि श्रींविषयी काय वाटते कमेंटमध्ये नक्की लिहा. तर हा होता शेगावचा संपूर्ण मंदिर परिसर. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. भेटूया पुन्हा एका नवीन ठिकाणी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. जय श्री गजानन.